नमस्कार. मी सचिन चंद्रकांत शिंदे पाटील, संस्थापक अध्यक्ष मराठा युवा फाउंडेशन. आत्ता हा जो व्हिडिओ मी बनवतो आहे ते आमचे मोठे बंधू आणि आमचे मार्गदर्शक तसेच महाराष्ट्र युवा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष माननीय रणजितदादा बाबर यांच्या कार्याविषयी माहिती देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे. दादांचा माझा परिचय तसा 1999-2000 पासून. दादा जे कॉलेजला शिकायला होते आणि त्याच्या बाजूला मी राहायचो. आणि जे कॉलेजचा नो कॉम्प्रोमाइज ग्रुप त्या काळातला पुणे शहरातला एकमेव असा ग्रुप होता की संपूर्ण कॉलेज म्हणजे ग्रुप होता. आता जर आपण करतो कॉलेज वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप्स आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे काही प्रतिष्ठान असतात, संघटना असतात, परंतु त्या काळामध्ये जे कॉलेजचा जो ग्रुप होता नो कॉम्प्रोमाइज ग्रुप हा संपूर्ण कॉलेज म्हणजे ग्रुप होता. आणि त्यांचं ते ग्रुपचं कार्य असायचं ते अतिशय आमच्यासारख्यांना प्रेरणादायी असायचं की सगळे मिळून त्यांचं कॉलेजचे डेज असायचे आणि त्याच्या स्पर्धा असायच्या. त्या स्पर्धांचा तो माहोल आजूबाजूला तो आम्हाला अतिशय उत्साहदायक असायचा. आणि दादांचं त्याच्यानंतर सामाजिक कार्य चालू झालं कॉलेजच्या काळामध्ये. आणि सामाजिक कार्य करत असताना तोरण संस्कृती जी असते, देवीला जे तोरण होतं ती तोरण संस्कृती सर्वप्रथम जे कॉलेज नो कॉम्प्रोमाइज ग्रुपने चालू केली. मला आठवते त्यावेळेला जे कॉलेजच्या जवळ शेळके क्लास होता. शेळके क्लासपासून ती निघून बदामी आऊत, काळा आऊत या ठिकाणी ती तोरण जायचं. आणि त्यावेळेला संपूर्ण कॉलेज त्या तोरण उत्सवामध्ये सहभागी असायचा. अतिशय दिमागदारपणे ती मिरवणूक निघायची, मोठमोठे स्पीकर असायचे, सगळे प्रकार कॉलेजच्या मुलं मुली सगळे एकत्र त्या ठिकाणी असायचे. आणि त्याच्यानंतर ते तोरण काढायची पद्धत अनेक ठिकाणी चालू झाली. परंतु जे कॉलेजचं निघणं जे तोरण होतं ते कुठल्या प्रकारे विभत्स नाचणं किंवा डांगडिंग करणं किंवा काय अशा प्रकारे नसायचं. जरी स्पीकर लावले असायचे तरी पारंपरिक पोशाखामध्ये सर्वजण त्यामध्ये सहभागी झाले असायचे. आणि दादांचा माझा परिचय त्या वेळेला असा आला की मला अखिल भारतीय मराठा महासंघाचं काम करायचं होतं. आणि अखिल भारतीय मराठा महासंघाचे दादा पदाधिकारी होते काही का हे मला माहीत होतं. आणि त्याला रिलायन्सने नवीन मोबाईल लॉन्च केले होते. दादांचा एक मोबाईल नंबर मला मिळाला, 937 नंबर काहीतरी होता दादांचा त्यामध्ये. आणि मग दादांनी मी कॉल केला की मला अखिल भारतीय मराठा महासंघाचं काम करायचं आहे. आणि दादांनी मला फोन आपण भेटूयात असं सांगितलं. आणि योगायोगानं दुसऱ्या दिवशी दादांची माझी भेट जे कॉलेजच्या जवळ झाली. आणि मग दादांनी मला त्या संदर्भात थोडंसं गाईड केलं की काम कसं करायचं, काय करायचं या पद्धत मार्गदर्शन केलं मला. आणि पुढे जाऊन भविष्यामध्ये मी अखिल भारतीय मराठा महासंघ जॉईन केला 2004 साली. आणि त्यावेळेला मला कसबा मतदारसंघाचं प्रथम अध्यक्षपद मिळालं. मग पुणे शहराचा सरचिटणीस झालो. आणि मग अखिल भारतीय मराठा महासंघाचा पुणे शहर युवक अध्यक्ष झालो. जो तब्बल 8 ते 9 वर्ष मी युवक अध्यक्ष होतो. त्या दरम्यानच्या काळामध्ये मला अनेक आंदोलनं करता आली, अनेक विषयांमध्ये मला काम करता आलं. आणि त्यावेळेला दादांचं मार्गदर्शन लाभलं अनेक वेळेला. मला आठवतं आहे 2013ला मुंबईला महामोर्चा होता. म्हणजे स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक आहेत. त्यांनी मराठा आरक्षणासाठी 1981 साली जो मोर्चा काढला त्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एक असा मोर्चा मुंबईमध्ये व्हावा म्हणून काही मराठा संघटनांचे प्रतिनिधी एकत्र आले होते. आणि अखिल भारतीय मराठा महासंघाने त्यासाठी पुढाकार घेतला होता. आणि त्यावेळेला मुंबईचा महामोर्चा होता. आणि त्या मुंबईच्या मोर्चावेळी पुण्यातून सगळं सामग्री पुण्यातून जाणार होती. म्हणजे घोषणापत्र असतील, झेंडे असतील, टोप्या असतील, ते सगळं नियोजन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत राजेंद्र कोल्हे साहेब यांनी ती जबाबदारी माझ्याकडे दिली होती. आणि ती जबाबदारी मी यशस्वीरित्या पार पाडली. मग पुणे शहरातून पंढरपूर असेल किंवा इतर सगळे जिल्हे असतील त्या जिल्ह्यांना ज्या मागणी पत्रकं असतील, गाड्यांना लावणे स्टिकर्स असतील किंवा डोक्यात घालच्या टोप्या असतील, हे जे सर्व पाठवण्यात आलं त्याचं काम मला करता आलं. आणि ज्या दिवशी प्रत्यक्ष मोर्चाचा दिवस उजाडला त्यावेळेला प्रत्येकाच्या बसचं नियोजन ठरलेलं होतं की त्या बसचा खर्च कोणी करायचा, त्या बसमध्ये जे आपले समाज बांधव येणार आहेत त्यांना जेवण चहा नाश्ता कोणी करायचा. आणि हाच प्रवास चालू असताना दुसऱ्या दिवशीचा मोर्चाचा दिवस उजाडला होता. त्याच्या आदल्या दिवशी दादांचा मला कॉल आला. दादांनी विचारलं की अरे काय उद्याच्या मोर्चाचं नियोजन कसं चाललं आहे. मी दादांना सांगितलं दादा असं नियोजन झालेलं आहे आणि आम्ही आमच्या बसमध्ये सगळं सामग्री घेऊन जाणार आहोत. दादांनी मला सांगितलं की विचारलं म्हणजे की बाबा बाकी जेवणा खावण्याचं कसं करणार आहे. मी दादांना सांगितलं बाबा आम्ही घरून काहीतरी डबे घ्यायचं चाललं आहे आमचं, कारण आम्ही 20-25 जण आहोत
आणि एवढं खर्च करू शकणार नाही सगळ्यांना, पण आम्ही बसमध्ये डबे घेऊन जाणार आहोत. दादांनी सांगितलं की अरे कार्यकर्ते जर असे सांभाळायचे असतात तर त्यांना ते असे कार्यकर्ते सांभाळता येत नाही, थोडा खर्च करावा लागतो त्यासाठी. मला माहिती आहे तुझी परिस्थिती नाही आहे खर्च करायची, पण तुझी कार्याची तळमळ मी बघतो नेहमी. एक काम कर, तुला जी काय आर्थिक मदत लागेल या मुंबईच्या मोर्चासाठी कार्यकर्त्यांसाठी ती मी देईल. आणि मला 10:30-11 वाजता दादांचे जे बंधू आहेत संदीप दादांचा मला कॉल आला आणि टिळक रोडला त्यांनी मला रोडला काही पैसे दिले आणि सांगितलं मुंबईच्या मोर्चासाठी दादांनी तुम्हाला ही मदत केलेली आहे. आणि दादांनी मला संध्याकाळी उशिरापर्यंत एकदा कॉल केला आणि सांगितलं की जर काय कमी पडलं तर मला आवर्जून सांग, आणि पण कार्यकर्ते उपाशी नाही गेले पाहिजेत, जाऊन येऊन त्यांना काय चहा नाश्ता जेवण लागलं तर यातनं कर, कमी पडलं तर मी तुला पैसे देईल म्हणून. आणि मग आम्ही मुंबईला जाताना आणि येताना दादांच्या पैशाचा आम्हाला खूप फायदा झाला की कार्यकर्ता पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या असतील, जेवण असेल, चहा नाश्ता असेल ते मला देता आलं. जर दादांनी कार्याची मदत केली नसती तर माझ्या कार्यकर्त्यांना आम्ही जे घन डबे नेले त्याच्यावरती भागवावं लागलं असतं. परंतु माझे कार्यकर्ते खूप चांगले आणि मला समजून घेणारे होते, त्यामुळे ते कुठल्या अपेक्षेशिवाय माझ्यासोबत निघाले होते. परंतु दादांनी केलेली मदत आयुष्यभर आमच्या सगळ्यांना आठवणीत राहिली. आणि ते काम करत असताना अखिल भारतीय मराठा महासंघाच्या ह्याच्यात ज्याच्यावर मी आंदोलन करायचो, दादांचा सकाळी फोन यायचा पेपरला बातमी वाचल्यानंतर, खूप छान विषय घेतला, तुझी बातमी वाचली. म्हणजे आपण जेव्हा एखादं कार्य करत असतो तेव्हा आपल्या पाठीशी कोणती थाप मारणार, आपलं हक्काचं कोणतरी असावं लागतं. आणि मला दादांचा अतिशय अभिमान आहे की दादांसारखा युवा नेता माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी कायम उभा राहतो. आणि दादांचं कार्य बघून मी अखिल भारतीय मराठा महासंघामध्ये काम करत असताना दादांचं वेळोवेळी मार्गदर्शन मिळालं मला. परंतु मी सुरुवातीला म्हणजे अखिल भारतीय मराठा महासंघ जॉईन करायच्या अगोदर मराठा युवा फाउंडेशन नावाची मी संघटना स्थापन केली होती आणि त्या संघटनेच्या माध्यमातून मी मराठा समाजाचं कार्य सुरू केलं होतं. आणि त्या मराठा युवा फाउंडेशनच्या माध्यमातून 2014-15ला आम्ही मराठा भूषण पुरस्कार सोहळा घेतला होता. आणि त्या पुरस्कार सोहळ्याचे मानकरी म्हणून आम्ही दादांची निवड केली होती. आणि दादांना आम्ही मराठा समाजभूषण पुरस्कार दिला होता. आणि त्या पुरस्काराच्या नंतर दादांनी त्या पुरस्कार सोहळ्याची इतकी भरभरून कौतुक केलं की माझ्या एक सर्वसामान्य कार्यकर्ता एक चांगल्या प्रकारचा पुरस्कार सोहळा घेऊ शकतो, याचं दादांना अतिशय कौतुक वाटलं. आणि दादांच्या कार्याची जर आपण हे बघितलं, त्यांची आवाका बघितला कार्याचा, तर दादांनी अतिशय खूप चांगलं काम केलं आत्तापर्यंत. तरुण युवा रोजगारांना रोजगार मिळवून देणं असेल, UPSC MPSCचा सगळ्यात मोठं दादांनी काम केलं. मुलांची परीक्षांचा जो घोटाळा झाला तो घोटाळा बाहेर काढला, अनेक तरुणांना मार्गदर्शन केलं, आजही करत आहेत दादांचा जो कार्य अहवाल आहे तो मी या ठिकाणी आवर्जून सगळ्यांना वाचून दाखवतोय. दादाचा हा कार्य अहवाल आहे आणि हा माझ्याकडे होता, तो मी अतिशय जपून ठेवला आहे. महाराष्ट्र युवा परिषदेचे दादा अध्यक्ष आहेत, प्रदेशाध्यक्ष. युवा बेरोजगार समितीचे ते पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख आहेत आणि पोलीस परिवार म्हणून पण ते चालवतात. दादांचा जो कार्यवर्ग आहे, कार्य अहवाल आहे तो थोडक्यात असा आहे: युवा वर्ग व विद्यार्थ्यांवर झाले अन्यायावर आंदोलन केले दादांनी आतापर्यंत, परिसंवाद, मोर्चा इत्यादींना न्याय मिळवून दिला. आणि सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी दादा मार्गदर्शन घेतात. युवा बेरोजगार समितीची त्यांनी त्यासाठी स्थापना देखील केलेली आहे. दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा वापर करण्यासाठी जनजागृती अभियान, मराठी भाषा दिनासाठी दादांनी अनेक उपक्रम घेतले आजपर्यंत. दादांनी महिलांसाठी स्वयंरोजगार शिबिर देखील भरवण्यात आलं होतं दादांकडनं. महिला अत्याचार जनजागृती अभियान देखील दादांनी भरवलं होतं. व्यक्तिमत्व विकास शिबिर असेल, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर असेल, ग्रामीण भागातील लघु उद्योग जे शिबिर असतात त्यासाठी दादा खूप आग्रही असतात. संस्कार वर्ग असतील, एन्व्हायरमेंट अलर्ट प्रोग्राम असतात आणि स्वाईन फ्लूविषयी दादांनी त्यावेळेला खूप चांगलं काम केलं होतं. मार्गदर्शन, त्याचे उपाय, दादांचे अनेक व्हिडिओ त्यावेळेला व्हायरल झाले होते. ग्रामीण आणि शहरी भागातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांसाठी दादा आजही मार्गदर्शन करतात आणि तेव्हाही मार्गदर्शन करत होते. पोलिसांच्या समस्या आणि त्यांच्या कुटुंबाचे प्रश्न दादांनी प्रामुख्याने पुढे मांडले की पोलीस परिवार म्हणजे स्वतः दादांचे वडील पोलीस अधिकारी होते, तेव्हा दादांना पोलिसांच्या प्रश्नांची जाणीव होती. ते प्रश्न सोडवण्यासाठी दादांनी अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केले. दादांचे जे कॉन्टॅक्ट्स आहेत, अख्ख्या महाराष्ट्रभर दादांचे कॉन्टॅक्ट्स आहेत, त्या कॉन्टॅक्ट्सचा वापर करून पोलिसांचे प्रश्न असतील, युवा रोजगारांचे प्रश्न असतील ते आजपर्यंत मांडलेले आहेत. दादांनी आजपर्यंत आरोग्य शिबिर देखील घेतले. 10वी-12वी नंतर काय करावं हे ज्यावेळेला संकल्पना पुढे आली आणि त्याला अनेक प्रकारचे उपक्रम या महाराष्ट्रात घेतले गेले. त्यामध्ये दादांनी देखील 10वी-12वी नंतरचं काय असं करायला पाहिजे मुलांनी, विद्यार्थ्यांनी, त्यासाठी मार्गदर्शन देखील घेतलं होतं.
वाहतूक समस्यांवर देखील दादांनी जागृती केलेली आहे. पुणे शहरामध्ये वाहतुकीच्या संदर्भात काय उपाययोजना असाव्यात याच्यावरती दादांचा खूप चांगला अभ्यास आहे आणि ते वेळोवेळी त्यांनी दाखवून देखील दिलेलं आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्यांवर जनजागृती अभियान दादांनी 15,000 वृक्ष वाटप केलं होतं. अतिशय पुणे शहरामध्ये याला कौतुकाचा विषय झाला होता की ग्लोबल वॉर्मिंगच्या नावाखाली लोक फक्त कार्यक्रम घेत होती किंवा बातमी देत होती. त्यावेळेस दादांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी काम करण्याच्या उद्देशानं 15,000 वृक्षांचं वाटप केलं होतं आणि मी त्याचा साक्षीदार आहे. मध्यमवर्गीय गोरगरिबांच्या कॉमन मॅनसाठी दादांनी मतदार जनजागृती केली की आपला जो मतदानाचा हक्क आहे तो आपण बजावला पाहिजे. आपण ज्यावेळेला आपल्या समस्या, नागरिक समस्या एखाद्या प्रशासनाकडून अपेक्षा ठेवतो की त्या सुटल्या जाव्यात आणि त्या सुटण्यासाठी एक लोकप्रतिनिधी आपला असावा, असं आपलं लोकशाही आपली सांगते आपल्याला. तर त्या लोकशाहीचा जो अधिकार असतो तो मतदानाचा असतो की या मतदानाच्या रूपाने आपण एक चांगला आपला त्या ठिकाणी नगरसेवक असेल, आमदार असेल, खासदार असेल असं लोकप्रतिनिधी आपण निवडून देतो. पण त्यासाठी आपण मतदानासाठी जागरूक असणं आवश्यक आहे. यासाठी दादांनी देखील खूप चांगलं आजपर्यंत काम केलेलं आहे. याचबरोबर सांस्कृतिक कला क्रीडा क्षेत्रात दादांचं कार्य चांगलं आहे. कला क्षेत्र असेल, क्रीडा असेल, त्यामुळे दादांचं कार्य खूप चांगलं आहे. बऱ्याच परिचितांना माहिती देखील आहे. अशा विविध माध्यमातून दादांनी 17 वर्षाच्या अधिक काळ प्रत्यक्षात काम केलं. आता रणजितदादांचा प्रवास जो आहे तो कार्यक्रम तुम्हाला आता वाचून दाखवला. परंतु दादांच्या कॉलेज जीवनापासून दादा युआर असतील म्हणजे विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी निवडून येण्याची त्यावेळेला खूप मोठी कॉम्पिटिशन असायची आणि दादा त्या ह्याच्यामध्ये युआर म्हणून निवडून आले होते. आणि दादांची त्यावेळेला ध्येयष्टी अशी होती की उंची पुरे हाईट, ध्येयष्टी त्यांची मजबूत, म्हणजे त्यांची समोरच्या छाप पाडायची खूप चांगली होती, त्यांची पर्सनॅलिटी होती. आणि त्याच कार्यात त्यांचं युवा नेतृत्व बहरलं होतं. आणि सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय शरद पवारसाहेब यांच्या देखील ते संपर्कात दादा आले होते. आणि राष्ट्रवादीच्या अध्यक्षांच्या जवळ जाऊन दादांनी अनेक युवकांचे अनेक प्रकारचे प्रश्न त्या घेऊन मांडलेले. त्याला मी देखील म्हणजे त्याचा साक्षीदार आहे. भले मी वयाने लहान होतो परंतु दादांचं कार्य सगळं मी जवळून बघत होतो. दादांनी आत्तापर्यंत जे कार्य केलं त्या कार्याला अतिशय आम्ही प्रेरणादायी म्हणून बघतो. दादांच्या हातून यापुढील देखील असेच कार्य घडत जावं आणि माझ्यासारख्या जे आहेत युवक जे आहेत त्यांना अतिशय प्रेरणा मिळो. दादांच्या आरोग्याला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. दादांच्या कार्याला लाख लाख सलाम. धन्यवाद.